रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। येत्या 4 डिसेंबर 2025 रोजी गुरुवारी आलेली आहे दत्त जयंती। गुरुवार हा भगवान श्री गुरुदेव दत्तात्रेयांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी श्री दत्त जयंती सुद्धा आलेली आहे। त्याचबरोबर हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील आहे। दत्त जयंती गुरुवारी येत असल्याने तो दिवस अधिक शुभ मानला जातो, कारण भगवान श्री दत्तगुरु आणि दत्त अवतार यांच्या पूजेसाठी हा दिवस समर्पित आहे। म्हणून यंदा 2025 मध्ये दत्त जयंती ही अतिशय खास आणि विशेष मानली जाणार आहे, कारण की यावर्षी दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे। दत्त जयंतीला गजकेसरी योग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग, शुभ योग हे तिन्ही योग तयार होत आहेत। गजकेसरी योग गुरु आणि चंद्र यांच्या संयोगाने तयार झाला होता, तर अमृत सिद्धी योग आणि कृतिका नक्षत्र संयोग देखील महत्त्वाचा मानला जातो। भगवान दत्तात्रेयांची जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखली जाते। दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित रूप आहेत, म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने हे तिन्ही देव जे आहेत तर ते प्रसन्न होतात। मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळामध्ये दत्तात्रेयांनी अवतार घेतला होता, त्यामुळे दत्त जयंती ही प्रदोष काळात साजरी केली जाते। दत्त महाराजांचा पाळणा हा संध्याकाळीच हलवला जातो। यावर्षी 2025 मध्ये दत्त जयंती ही गुरुवारी 4 डिसेंबर रोजी येत आहे, त्यामुळे दत्त महाराजांची दत्त जयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहामध्ये साजरी केली जाणार आहे। दत्त भक्तांसाठी प्रत्येक दत्त जयंतीचा दिवस हा पावन दिवस असतो। या दिवशी दत्तात्रेय महाराजांच्या प्रतिमेची, मूर्तीची व पादुकाची पूजा केली जाते। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयासह लक्ष्मीनारायणाची देखील पूजा केल्याने धन, सुख, सौभाग्य वाढते। सोबतच या दिवशी व्रत करून दत्तांची पूजा केल्याने, घरामध्ये हवन केल्याने आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होते। भगवान श्री गुरुदेव दत्तांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय असल्याने या दिवशी दत्तांना पिवळी फुले, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी। यामुळे भगवान दत्त हे त्यांच्या भक्तांना होणारा त्रास लगेच दूर करतात। दत्तात्रेयांना 24 गुरुपासून ज्ञान मिळालं होतं आणि दत्तपंथ हा त्यांच्यापासूनच सुरू झाला होता असं देखील मानलं जातं। या दिवशी दत्तांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। या दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1,00,000 पटीने कार्यरत असते आणि या दिवशी दत्तांची मनोभावे नामजप, उपासना केल्याने दत्ततत्वाचा अधिक लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो। दत्त नामजप केल्याने आध्यात्मिक उन्नती साधता येते, त्यामुळे व्यक्तीच्या उच्च चैतन्यांचा अनुभव येतो। प्रारब्धामुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी दत्त नामजप मदत करतो। दैनंदिन जीवनातील अडचणींवर आणि संकटावर मात करण्यासाठी दत्त नामजप एक प्रभावी उपाय मानला जातो। त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा हा उपाय पाहणार आहोत। आजपासून दत्त जयंती पर्यंत कधीही उंबराच्या झाडाला अर्पण करा ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीण इच्छा दत्तगुरु तुमची पूर्ण करतील। तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, अडथळे दूर होतील अशी ही उपाय आहेत। आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत तुम्हाला ही वस्तू अर्पण करायची आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त असं नक्की लिहा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय पाहणार आहोत, तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकता किंवा एक प्रकारे सेवा देखील म्हणू शकता। तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे, म्हणजे आजपासून दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय जो आहे तर तो करू शकता। तुम्हाला जर शक्य असेल तर आजपासून दत्त जयंतीपर्यंत दररोज हा उपाय देखील तुम्ही करू शकता। म्हणजे आजपासून जरी तुम्ही हा उपाय केला, दत्त जयंतीपर्यंत बरोबर 7 दिवस तुमची ही सेवा, हा उपाय तुमच्या हातून घडेल। उपाय हा अतिशय साधा आणि सोपा आहे, परंतु या उपायात तुम्हाला खूप अधिक पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होईल। अगदी दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करू शकता। साक्षात भगवान श्री गुरुदेव दत्तांचा निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे, ज्याला उंबराचे झाड असं देखील म्हटलं जातं। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली श्री गुरुदेव दत्तांनी साधना केली होती। औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद
आशीर्वाद दिला आहे याला सदैव फळे येतील. आणि तुम्ही म्हणून पाहिलं असेल की उंबराच्या झाडाला 12ही महिने फळं येत असतात. आपल्याला आणि या झाडाचं पूजन जर आपण केलं तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या झाडाचं जर आपण दर्शन केलं तरी आपल्यामध्ये असणारी उग्रता जी आहे तर ती शांत होते. या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे जी आहे तर ती नष्ट होतात. व्यक्तीच्या जीवनातील गरिबी पूर्णपणे नष्ट होते. जी काही वाईट कर्म आपण केली आहे ती सुद्धा नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते. या औदुंबराच्या वृक्षाखाली स्वतः दत्त महाराजांनी श्री गुरुमाऊलींनी देखील ऋषींनी देखील मंत्राची साधना उपासना केली होती. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर आपण जीव घातले तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना जेवण घालण्याचे फळ जे आहे तर ते मिळत असतं. औदुंबर वृक्षाखाली बसून जर आपण निर्मळ मनाने शांततेने जर जप केला तर आपल्याला अनंत गुणांनी त्याचे फळ जे आहे तर ते मिळत असतात. औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने आपण स्नान जर केले, आंघोळ केली तर आपल्याला भागीरथी नदी स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते. आपण दत्त जयंती निमित्त आपण या झाडाची पूजा सेवा केली तर धन, धान्य, संपत्ती, आरोग्य, सर्व प्रकारचे ऐश्वर, सुख आपल्याला प्राप्त होते. म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाची म्हणजे उंबराच्या झाडाची पूजा करणे विशेष फलदायी मानलं जातं. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, मग तुमची इच्छा कोणतीही असो, जसं की तुमचा एखादा व्यवसाय चालत नसेल किंवा नोकरी प्राप्तीबद्दल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती, कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल, घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी किंवा एखादी नवीन वास्तू खरेदी करायची असेल, एखादं नवीन घर खरेदी करायचं असेल, जमीन खरेदी करायची इच्छा असेल किंवा आपल्या मुलांची, पतीची चांगली प्रगती व्हावी अशी तुमची इच्छा असेल, या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती औदुंबर वृक्षाला तुम्हाला अर्पण करायची आहे. कारण पहा, आपण सर्वजण दत्त जयंतीनिमित्त 7 दिवसाचं, 5 दिवसाचं किंवा 11 दिवसाचं पारायण किंवा इतर काहीही सेवा ज्या आहे तर त्या करत असतो. आणि म्हणून हे देखील एक सेवा जी आहे तर ती आपल्याला दत्त जयंतीपर्यंत करायची आहे. हा उपाय केल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहे तर त्या भगवान श्री दत्तगुरू पूर्ण करतील. तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका, त्याचबरोबर चिमूटभर हळद टाका. हळद टाकल्याने आपला गुरुग्रह हा बळकट होतो, तसेच आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. जर आपलं मन शुद्ध आणि पवित्र असेल तर आपला उपाय जो आहे तर त्याचं फळ जे आपल्याला पटकन मिळत असतं. त्यामुळे थोडंसं गंगाजल टाका, चिमूटभर हळद टाका. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे. जर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे. त्यानंतर सोबतच थोडीशी हळद देखील टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. दुहेरी कापसाची वात घालायची आहे. त्याचबरोबर 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेताना ते पिवळे करून घ्यायचे आहे. त्याला थोडीशी हळद लावायची आहे. पिवळ्या अक्षता तुम्ही तयार करायच्या आहेत. त्यानंतर सोबतच तुम्हाला पांढऱ्या अक्षता, हळदी कुंकू, अगरबत्ती हे देखील सोबत घेऊन जायचं आहे. थोडीशी चना डाळ आणि गुळाचा खडा सुद्धा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे. या सर्व वस्तू घेऊन औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे, म्हणजे उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. त्यानंतर त्या वृक्षाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत. अगरबत्ती लावायची आहे. हे जे जल आणलेले आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. जे तुम्ही 21 पिवळे तांदूळ करून घेतलेले आहेत, अक्षता ज्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणत असताना हे 21 तांदूळ त्या झाडाखाली खोडाजवळ तुम्हाला मुळापाशी अर्पण करायचे आहे. त्यानंतर ही चना डाळ आणि गूळ जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला तिथे औदुंबर वृक्षाला अर्पण करायचा आहे. त्यानंतर या झाडाला आपल्याला पिवळी फुल असतील तर ती अर्पण करायची आहे. पिवळ्या
पिवळ्या रंगाची मिठाई असेल तर ती सुद्धा अर्पण करू शकता, कारण पिवळ्या रंगाच्या वस्तू पदार्थ जे आहे तर ते दत्तांना खूप प्रिय आहेत. यानंतर आपल्याला या झाडाला 11 किंवा 21 तुम्हाला प्रदक्षिणा शक्य असतील तर घाला, किंवा 108 प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता. प्रदक्षिणा करत असताना सुद्धा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर झाडाखाली बसून तुम्हाला दत्त महाराजांचं, स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे. जी काही तुमची इच्छा असेल तर ती मनोभावे तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे, अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे भगवान श्री गुरुदेव दत्तांना, स्वामींना प्रार्थना करायची आहे, कारण दत्त म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ आहे. स्वामी समर्थ म्हणजे आपले श्री गुरुदत्त आहे. स्वामी समर्थ हे सुद्धा एक दत्तांचा अवतार मानला जातो. यानंतर या झाडाखाली जिथे तुम्हाला जल अर्पण केले आहे तिथली थोडीशी ओली माती तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य झालं तर औदुंबर वृक्षाचं थोडंसं मूळ जे आहे तर ते आपल्याला सोबत घरी घेऊन यायचं आहे, आणि या दोघांची एक पुडी तुम्हाला बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. दत्त जयंतीपर्यंत ही पुडी तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. दररोज देवाची पूजा करताना त्या मातीची आणि औदुंबर वृक्षाची मुळी सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. दत्त जयंतीपर्यंत ही माती जी आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये, दत्त जयंतीला तुम्ही ही माती जी आहे तर ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून घ्यायची आहे, किंवा तुमच्या घरी जर झाड असेल, कुंडी असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही ही माती मिसळू शकता. औदुंबर वृक्षाचे मूळ जे आहे तर ते आपल्याला तसंच आपल्या देवघरामध्ये वर्षभर ठेवायचं आहे. त्याची आपल्या देवांबरोबर वर्षभर पूजा देखील करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा अतिशय साधा सोपा उपाय जो आहे तर तो दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे. तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत दररोज हा उपाय केला तरी सुद्धा चालेल, किंवा दत्त जयंतीपर्यंत केव्हाही तुम्हाला शक्य होईल तरी देखील तुम्ही तेव्हा हा उपाय जो आहे तर तो करू शकता. 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, अगदी दत्त जयंती दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जितक्या जास्त दिवस तुम्ही हा उपाय कराल तितक्या अधिक पटीने याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. हा जो उपाय आहे तो फक्त 2 मिनिटाचा उपाय आहे, परंतु हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने, मनोभावे, निष्ठेने केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी, संकटे जे आहेत तर ते दूर होतील, स्वतःहून तुमच्या घरातून, आयुष्यातून निघून जातील. इतका हा प्रभावी उपाय आहे. आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल, किंवा तुम्हाला स्वामी चरित्राचं पारायण करणं शक्य नसेल, किंवा इतर कोणतीही सेवा तुमच्याकडून करणं जमत नसेल, तरी किमान ही जी सेवा आहे तर ती तुम्ही नक्की करा. तुमच्या घराची, अगदी तुमच्या घराजवळ औदुंबर वृक्ष असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात, तरी देखील तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती करायला भेटेल. ज्यांच्या घराजवळ औदुंबराचं वृक्ष नसेल त्यांनी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन ही सेवा केली तरी सुद्धा चालेल, कारण की स्वामी समर्थांच्या मठाबाहेर देखील औदुंबराचं वृक्ष हे असतंच. तुमच्या घराजवळ असेल तर तुमच्या घरीच हे झाड असेल तर तिथे देखील हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर ही सेवा तुम्ही करू नका, कारण सुतकामध्ये कोणतेही उपाय, सेवा, पूजा, अर्चा केली जात नाही, ती ग्राह्य धरली जात नाही. त्याचबरोबर तुम्हाला आजपासून दत्त जयंतीपर्यंत, अगदी दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली बसून गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचं वाचन जर शक्य झालं तर तुम्ही नक्की करा. 14वा अध्याय तुम्ही नक्की वाचू शकता. तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता. तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट असलं, कितीही अडचणी असतील तर त्या 100% दूर होतात. इतका हा मोठा अनुभव आहे. आणि म्हणून जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठी संकट, अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच 3 दिवस, 5 दिवस औदुंबर वृक्षाखाली बसून गुरुचरित्रातील 14वा अध्याय जो आहे तर तो वाचा. याने आधी व्याधी सगळ्या ज्या काही आहे तर त्या दूर होतात. साक्षात भगवान श्री गुरुदत्तांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो, आणि आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहत नाही. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी 5 किंवा आजपासून सुरू केलं तर बरोबर दत्त जयंतीच्या दिवशी 7 दिवस पूर्ण होतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे पारायण करू शकता. गुरुचरित्र नाही शक्य झालं, पारायण नाही शक्य झालं, स्वामीचरित्र तुम्ही वाचलं तरी सुद्धा चालेल. स्वामीचरित्राचं पारायण देखील एकाच दिवसात केलं तरीही चालतं. दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही जर हे पारायण केलं तर तरी सुद्धा चालेल. अगदी 2.5 ते 3 तासामध्ये संपूर्ण 21 अध्याय जे आहे तर ते वाचून पूर्ण होतात. म्हणून अगोदर नाही शक्य झालं तर काही हरकत नाही. दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही नक्की हे पारायण जे आहे तर ते करू शकता. हे काही शक्य नाही झालं तर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप अवश्य करा, कारण की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा अर्थ, या मंत्रामध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी
मी देह नाही, मी आत्मा म्हणजे शुद्ध अहम, तो साक्षी आहे, निर्विकार आहे, अनंत रूप आहे. दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान करत दर्शवलेले आहे की आपल्या भोवती जे सर्व विश्व दिसत आहे ते केवळ भासणारे आहे, ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रह्म आहे. श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपाद वल्लभांना हाक मारली आहे. श्रीपाद वल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहे. चौथ्या दिगंबरा या शब्दात प्रार्थना आहे. माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा, मला आपल्या जवळ न्या, आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या, माझा देहरूपी ब्रह्म नाहीसा करा. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.